So now we will do exercise 5, learning styles and strategies for our practical. Now, what are learning styles? The styles in which we learn things, experience things are our learning styles. First type of learning, visual learners. Characteristics are prefer to process information through images, charts, graphs, symbols and diagrams. इमेजेस थ्रू किंवा चार्ट्स, डिफरंट चार्ट्स, अलग अलग ग्राफ्स, सिम्बॉल्स आणि डायग्राम्स थ्रू दे प्रिफर लर्निंग. देन रिमेंबर फेसेस बेटर दॅन नेम्स. म्हणजे नावापेक्षा जास्त त्यांना फेसेस जे आहे ते जास्त लक्षात राहतात. फॉर होम व्हिज्युअल लर्नर्स, व्हिज्युअल म्हणजेच पाहणे. देन बेनिफिट फ्रॉम सीइंग व्हॉट दे आर लर्निंग. म्हणजे जे काही ते शिकत आहे ते पाहिल्यामुळे त्यांना जास्त लक्षात राहते. दोज आर व्हिज्युअल लर्नर्स. टेंड टू थिंक इन पिक्चर्स अँड व्हिज्युअलाइज आउटकम. म्हणजे थिंकर्स हाऊ दे थिंक इन पिक्चर्स म्हणजे इमेजेस मॅनेज डोक्यात घेणे. त्यानंतर व्हिज्युअलाइज आउटकम्स म्हणजे काय होणार आहे ते आपल्या डोक्यात एक व्हिज्युअलाइज करणे, ते कसं इव्हेंट होणार आणि ते सगळं करणार. दोज आर व्हिज्युअल लर्नर्स. देन ऑफर प्रिफर रिटन इन्स्ट्रक्शन्स कंबाईन्ड विथ व्हिज्युअल एड्स. म्हणजे जे मी तुम्हाला आता दाखवत आहोत किंवा जे शिकवत आहोत ते प्रिफर रिटन इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे जे मी त्याला शिकवत आहोत कंबाईन्ड विथ व्हिज्युअल एड्स. व्हिज्युअल एड्स म्हणजे जे फोटो की आपण ॲड केले. विथ दॅट दीज लर्नर्स, व्हिज्युअल लर्नर्स लर्न मोर. देन इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज सध्या आपल्याला करण्याची गरज नाही, बिकॉज हे प्रॅक्टिकलमध्ये आहे नाही. सो प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला इथून तर इथपर्यंतच करायचं आहे. त्यानंतर फॉर धिस ऑल्सो सिमिलरली इथून इथपर्यंतच इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज वी डू नॉट हॅव इन आवर प्रॅक्टिकल पोर्शन फॉर दिस सेमिस्टर. सो ऑडिटरी लर्नर्स और ओरल लर्नर्स. याचा अर्थ काय? ऑडिटरी म्हणजे जे लोक जे ऐकल्याने जास्त शिकतात. ऑडिटरी मीन्स ऑडिओ जे आपण ऐकतो. सो कॅरेक्टरिस्टिक्स आर लर्न बेस्ट थ्रू लर्न लिसनिंग. ऐकल्याने ते जास्त शिकतात. देन एन्जॉय लेक्चर्स, डिस्कशन्स, स्टोरी टेलिंग, वर्बल एक्सप्लेनेशन्स. लेक्चर्स जे मी घेतो किंवा डिस्कशन्स, स्टोरी टेलिंग, गोष्टी सांगणे आणि वर्बल एक्सप्लेनेशन्स म्हणजे जास्त ऐकल्याने ते जास्त शिकतात आणि त्यांच्यातच त्याचा मजा येते त्यांना. अँड प्रिफर टू टॉक थ्रू आयडियाज अँड लिसन टू अदर्स. म्हणजे आयडियाज थ्रू त्यांना बोलायला आवडतं आणि ऑल्सो लोकांच्या आयडियाज ऐकण्याला सुद्धा आवडतं. दोज आर ऑडिटरी लर्नर्स. देन ऑफन रिमेंबर स्पोकन इन्स्ट्रक्शन दॅन रिटन वन्स. म्हणजे लिहिलेले इन्स्ट्रक्शन्सपेक्षा त्यांना बोललेले इन्स्ट्रक्शन्स जास्त आठवण राहतात. मे बेनिफिट फ्रॉम रिपीटिंग इन्फॉर्मेशन अलाउड. म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ती सतत रिपीट करणे बोलल्या थ्रू त्यांना जास्त लक्षात राहते. देन थर्ड टाईप ऑफ लर्नर इज रीड राईट लर्नर. प्रिफर लर्निंग थ्रू रीडिंग अँड रायटिंग टेक्स्ट. म्हणजे रीड करणे, स्वतः वाचणे आणि रायटिंग. याला आपण एका शब्दात म्हटलं म्हणजे सेल्फ स्टडी जे आपण करतो, रीडिंग अँड रायटिंग. दिस आर रीड रायटिंग लर्नर्स. ओके. एन्जॉय मॅन्युअल्स, जे प्रॅक्टिकल मॅन्युअल्स आहेत किंवा आर्टिकल्स आहे न्यूजपेपरचे किंवा रिसर्च पेपरचे, जे टेक्स्टबुक्स आहे, लिस्ट्स जे बनवतात आणि नोट्स जे काही, यांच्यातून शिकण्यासाठी त्यांना मजा येते. टेन टू टेक डिटेल नोट्स. म्हणजे डिटेल नोट्स ते घेतात. देन रिराईट ऑर ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. They write again and again the information and organize information as they like. Learn best by reading instructions and writing summaries or essays. Means these types of learner, they learn best by reading instructions. म्हणजे instructions जे त्यांना दिला ते वाचल्यानंतर प्लस ते इन्स्ट्रक्शन जे काही आहे त्यांची समरी शॉर्टमध्ये लिहून ते जास्त लर्न करतात. देन ऑफन हॅव स्ट्रॉंग वोकॅब्युलरी अँड लँग्वेज स्किल्स. वोकॅब्युलरी म्हणजे काय? जितका शब्दसाठा आपला जितका मोठा, सो जितका जास्त शब्दसाठा स्ट्रॉंग ते जास्त शिकणार. आणि लँग्वेज स्किल्स त्यांच्यात असतात चांगले, म्हणजे बोलण्याचे. देन कायनेस्टिक लर्नर्स. व्हॉट आर दिस काइंड ऑफ लर्नर्स? लर्न थ्रू फिजिकल ॲक्टिव्हिटी और हँड्स ऑन एक्सपिरियन्स. म्हणजे प्रॅक्टिकल लर्नर्स जे हँड्स ऑन एक्सपिरियन्स किंवा प्रॅक्टिकल स्वतः पार्टिसिपेट करून जे शिकतात किंवा फिजिकली प्रेझेंट असून जे शिकतात, दोज आर कायनेस्टिक लर्नर्स. देन प्रिफर डुईंग रॅदर दॅन लिसनिंग ऑर वॉचिंग. लिसनिंग ऑर वॉचिंग, ऐकणे आणि पाहिल्याने त्यांना जास्त नाही शिकत, बट ते प्रिफर डुईंग म्हणजे ते काम करण्यात त्यांना जास्त आवड असते.
एन्जॉय एक्सपेरिमेंट्स करायला आवडते, जे तुम्ही एंटोपॉलॉजी लॅब, ॲग्रोनॉमी लॅबमध्ये जे काही एक्सपेरिमेंटेशन्स करतात, ज्या लोकांना ते जास्त आवडते, दोज आर कायनेस्टिक्स लर्नर्स. त्यानंतर रोल प्लेइंग आवडतं, ड्रामा करणे, स्टिम्युलेशन म्हणजे स्टिम्युलायचंच काय म्हणते त्याला, मोठं एक शब्द आहे स्टिम्युलेशन, जे आपण असं टच केलं तर जे स्टिम्युलाइज होत आहे ना, ते स्टिम्युलाय म्हणजे हे स्टिम्युलेशन झालं. मी जे करत आहोत त्या प्रोसेसला स्टिम्युलेशन म्हणते. स्टिम्युलाय देण्याच्या प्रोसेसला स्टिम्युलेशन म्हणतात. देन ऑफन हॅव गुड मोटार स्किल्स. मोटार स्किल्स म्हणजे काय, जे आपली मुव्हिंग स्किल्स आहे, मोबिलिटी आहे, दे हॅव गुड मोटार स्किल्स अँड एन्जॉय स्पोर्ट्स अँड क्राफ्ट. स्पोर्ट आवडतं त्यांना, क्राफ्ट जे कटिंग थ्रू आपण जे काही क्राफ्ट बनवतो, स्केचिंग वगैरे करतो, दोज आर कायनेटिक लर्नर्स. मे फाइंड इट हार्ड टू सिट स्टिल फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम. एका जागेवर बसणे खूप वेळासाठी हे त्यांच्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट असतं. देन अनदर टाईप ऑफ लर्निंग स्टाईल इज कॉल्ब्स एक्सपेरिमेंटल स्टाईल्स. कॉल्ब हा एक सायंटिस्ट होता, हू प्रपोज्ड लर्निंग इज अ सायकल इन्व्हॉल्विंग 4 स्टेजेस. म्हणजे लर्निंग 4 स्टेजेसमध्ये होते. फर्स्ट इज कॉन्क्रीट एक्सपिरियन्स, डुईंग ऑर हॅव्हिंग अन एक्सपिरियन्स. म्हणजे जे आपल्यासोबत घडत आहे किंवा जे आपण करत आहोत, दॅट इज कॉन्क्रीट एक्सपिरियन्स. देन इज रिफ्लेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, रिव्हिविंग द एक्सपिरियन्स. म्हणजे जे आपल्यासोबत घडलं आहे त्याच्यावर एकदा विचार करणे, दॅट इज रिफ्लेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, रिव्हिविंग द एक्सपिरियन्स. देन इज ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्च्युअलायझेशन, लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स. म्हणजे जे आपल्यासोबत घडलं त्याच्याशी काहीतरी शिक्षण घेणे त्याच्यातून, दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्च्युअलायझेशन. अँड द फोर्थ इज ॲक्टिव्ह एक्सपेरिमेंटेशन, ट्राईंग ॲट व्हॉट वॉज लर्न. म्हणजे जे काही आपण शिकलो त्याला ट्राय करणे, दॅट इज ॲक्टिव्ह एक्सपेरिमेंटेशन. सो दीज 4 काइंड्स ऑफ cycle or stages, 4 stages are a part of Kolb's experimental learning style. This is how a person learns. म्हणजे आपल्यासोबत काहीतरी घडणे किंवा आपण करणे, दॅट इज वन एक्सपिरियन्स. त्यानंतर त्या रिव्ह्यू करणे, त्याच्यावर लक्ष देऊन एकदा विचार करणे, दॅट इज सेकंड स्टेज. थर्ड स्टेज इज लर्निंग फ्रॉम दॅट एक्सपिरियन्स. जे काही आपण शिकलो आणि जे काही शिकलो त्याला ट्राय करणे, त्याला अप्लाय करणे इज ॲक्टिव्ह एक्सपेरिमेंटेशन. दीज आर 4 stages of Kolb's experimental learning styles. So now we will study exercise number 8, which is the third topic of your practical, which is interpersonal communication. Interpersonal communication म्हणजे ते 2 व्यक्तीच्या मधात किंवा 2 ग्रुपच्या मधात, 2 ऑर्गनायझेशनच्या मधात घडतं. दॅट इज व्हॉट इंटरपर्सनल. म्हणजे पर्सनल, इंट्रापर्सनल एक शब्द आहे, INTRA, पर्सनल. इंट्रा म्हणजे काय, जे आपल्या स्वतःत आपण कॉन्व्हर्सेशन करतो, कम्युनिकेशन करतो, जे आपण स्वतःसोबत बोलतो, दॅट इज इंट्रापर्सनल. आणि जे 2 व्यक्तीच्या मधात होतं त्याला म्हणतात इंटर म्हणजे दोन याच्या मधात, आणि इंट्रा म्हणजे एकाच्याच आत. सो दॅट इज इंटरपर्सनल कम्युनिकेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन? is the process through which people exchange information. So interpersonal communication is the process through which people exchange information, feelings and meanings through verbal or non-verbal messages in a face-to-face or mediated interactions. So what does the process of interpersonal communication means? That is, it is the process through which people exchange information, feelings or meanings through verbal or non-verbal message in face-to-face communication or interaction. This is what is interpersonal communication. Now, what are the key features of interpersonal communication? Two-way process. It requires at least 2 people. इंट्रामध्ये फक्त एका व्यक्तीत आपण करू शकतो, पण इंटरमध्ये ॲटलिस्ट 2 peoples are required, which is a sender and a receiver for interpersonal communication to happen. Then it is a continuous communication, flows back and forth in dynamic exchange. म्हणजे कम्युनिकेशन पुढे पण जाणार आणि वापस पण येणार. सो बॅक अँड फोर्थ म्हणजे कंटिन्युअसली चालू असणार. देन इट इज ट्रान्झॅक्शनल, मीन्स बोथ पार्टीज इन्फ्लुअन्स इच अदर सायमल्टेनियसली. म्हणजे विदिन अन कन्व्हर्सेशन, सपोज तर 2 लोक एकासोबत बोलत आहे एक दुसऱ्यासोबत, तर कम्युनिकेशन ट्रान्झॅक्शनल आहे. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्याला पण देणार आणि दुसरा व्यक्ती पहिल्याला पण देणार. सो दिस इज ट्रान्झॅक्शनल, म्हणजे ट्रान्झॅक्शन होणारच. देन कंटेक्स्च्युअल, मिनिंग डिपेंड्स ऑन कंटेक्स्ट, फिजिकल अँड सोशल कल्चर. म्हणजे कंटेक्स्ट आहे काहीतरी, त्याला काहीतरी मिनिंग आहे आणि हे मिनिंग डिपेंड करते वेदर इट इज फिजिकल, सोशल और कल्चरल. देन रिलेशनल,
रिलेशनल म्हणजे काय, बिल्ड्स अँड रिफ्लेक्ट्स रिलेशनशिप बिटवीन कम्युनिकेटर्स, म्हणजे दोन कम्युनिकेटर्सच्या मधात, दोन व्यक्तीच्या मधात कम्युनिकेशन बिल्ड करते आणि एक रिलेशनशिप बनवते एका इंटरपर्सनल कम्युनिकेशनमध्ये. दीज आर की फीचर्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. देन कंपोनंट्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन कोणते आहे? Components. So components are sender. First is the sender, the person who initiates the message. जे message देणार, that is the sender. Then what is a message? The information or feelings conveyed. The information किंवा ज्या आपल्या भावना आपण सांगत आहोत, that is the message. आणि जो सांगत आहे, that is the sender. आणि ज्याला रिसीव्ह होत आहे, जे घेत आहे, that person is receiver. जो घेत आहे, that is the person. Now encoding. What is encoding? The how the person chooses to express the message, words, tone, gestures, that is the encoding. म्हणजे कशा पद्धतीने तो सांगत आहे, the sender is encoding, म्हणजे ते एन्कोड करत आहे. हाऊ सेंडर चुजेस टू एक्सप्रेस मेसेज, मेसेज कशा पाठवणार, त्या प्रोसेसला म्हणतात एन्कोडिंग. देन चॅनल, मीडियम थ्रू विच मेसेज ट्रॅव्हल्स, फेस टू फेस, फोन, ईमेल, म्हणजे आपण ईमेल थ्रू, ऑनलाईन किंवा फोन थ्रू, कॉलवर किंवा फेस टू फेस इंटरॅक्शन मध्ये बोलत आहोत. The medium through which a process or a message is travels, that is a channel. Then receiver, the person who receives. Decoding, how the person interprets and makes sense of message. आता त्या माणसाने त्या मेसेज जे सेंडरने पाठवलेला आहे, कशा पद्धतीने ते घेणार, ज्या परसेप्शन थ्रू किंवा ज्या बिहेवियर थ्रू रिसिव्हर घेणार, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज डिकोडिंग. म्हणजे कसं इंटरप्रेट करते आपल्या ब्रेनमध्ये आणि त्या मेसेजचा सेन्स कसा बनवते, आपण समजून कसं घेतो, दॅट इज डिकोडिंग. द रिसिव्हर कसं समजून घेतो. देन फीडबॅक, द रिस्पॉन्स ऑर रिॲक्शन फ्रॉम रिसिव्हर बॅक टू द सेंडर, म्हणजे रिसिव्हर परत जो सेंडरला रिस्पॉन्स देणार, दॅट इज फीडबॅक. आणि नॉईस म्हणजे काय, एनी इंटरफिअरन्स दॅट डिस्टॉर्ट्स ब्लॉक्स द मेसेज. म्हणजे मी तुम्हाला बोलत आहो आणि जर खरखर आवाज येत आहे, दॅट इज द नॉईस. दॅट इज द इंटरफिअरन्स जे मेसेज तुम्हाला कन्वे करण्यासाठी त्रास देत आहे. सच एज फिजिकल नॉईज, जे नॉईज येत आहे फॅनची. और इमोशनल बॅरियर्स, म्हणजे जे इमोशन्स आहेत जे आपण एक्सप्रेस नाही करू शकत आहोत किंवा दुसरं काही अतिरिक्त कारण, दोज आर नॉईस. देन टाइप्स ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन आर वर्बल कम्युनिकेशन, यूज ऑफ स्पोकन और रिटन वर्ड्स टू कन्वे मेसेज, म्हणजे लिहिलेले किंवा बोललेले शब्द, दोज आर वर्बल कम्युनिकेशन्स. नाव इन्क्लूड्स टोन, म्हणजे कशा आवाजात मी बोलत आहो, पिच काय आहे माझी बोलण्याची, स्पीड काय आहे बोलण्याची, दीज आर ऑफ वर्बल कम्युनिकेशन. देन नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, इन्क्लूड्स बॉडी लँग्वेज, आपण कसं हातवारे करत आहोत, दिस इज बॉडी लँग्वेज. आपला चेहरा सिरियस आहे की हसला आहे, डिपेंड्स ऑन दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. फेशियल एक्सप्रेशन्स, चेहरा, जेस्चर्स, आपण जेस्चर काय करत आहोत. देन आपला बॉडी पोश्चर काय, आपण उभे कसे आहोत, असे वाकून उभे आहोत किंवा स्ट्रेट उभे आहोत, आय कॉन्टॅक्ट करत आहोत की नाही, फिजिकल डिस्टन्स किती आहे आपल्यामध्ये, दॅट इज नॉन वर्बल कम्युनिकेशन. देन लिसनिंग, ॲक्टिव्ह प्रोसेस ऑफ रिसिव्हिंग, अंडरस्टँडिंग, रिस्पॉन्डिंग टू मेसेजेस, म्हणजे लिसनिंग आपण कसं ऐकत आहोत, इट इज वन ऑफ द प्रोसेस ऑफ इंटरपर्सनल कम्युनिकेशन. रिसीव्ह ऐकत कसे आहोत, अंडरस्टँड कसे करता आणि रिस्पॉन्ड कसे करता, दॅट इज पार्ट ऑफ लिसनिंग. देन इमोशनल कम्युनिकेशन, एक्सप्रेसिंग फिलिंग्स, एम्पथी थ्रू वर्ड्स अँड बिहेवियर. वर्ड्स आणि बिहेवियरमध्ये आपले ज्या फिलिंग्स आहे, आपले जे इमोशन्स आहे, जे आपण एक्सप्रेस करतो, दॅट इज इमोशनल कम्युनिकेशन. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ interpersonal communication. This is your syllabus of 8th exercise. Now exercise number 9, teamwork, which is the 4th topic for your practical examination. Let's start. Now what is teamwork? Teamwork is a collaborative effort. Collaborative म्हणजे एक सोबत काम करणे. Collaborative effort of a group or individuals, म्हणजे एका ग्रुप पर्सन्सच्या कोलॅबोरेटिव्ह एफर्ट जे आपण करतो, सोबत काम करतो, वर्किंग टुगेदर टू अचीव्ह अ कॉमन गोल इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली, म्हणजे जे आपल्या गोल्स आहे ते त्या प्रकारे अचीव्ह होत आहे जे आपल्याला अपेक्षित आहे. देन इट इन्व्हॉल्व्स म्युच्युअल ट्रस्ट आहे टीम मेंबर्समध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी शेअर केलेली आहे, अँड इंटिग्रेशन ऑफ डिफरंट स्किल्स, टॅलेंट्स अँड पर्स्पेक्टिव्स, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक स्किल्स, टॅलेंट्स आणि पर्स्पेक्टिव्सचं एक इंटिग्रेशन आहे. दॅट इज व्हॉट इज टीम वर्क. नाउ व्हॉट आर द की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह टीम वर्क? कॉमन गोल, all of the team members have common goal to achieve certain common thing. Then the roles are clear,
Every member has their responsibilities and contribution to the team. Then open communication. Communication happens through honestly and respectful words. So team members share information through honesty and respectfully. They have mutual respect between them. Then there is cooperation, help each other, resolve conflicts and work collectively. म्हणजे सोबत काम करतात. काही भांडणं झाले तर अंडरस्टँडिंगली वेमध्ये ते कम्युनिकेट करतात आणि रिझॉल्व करतात, सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम्स. दे हेल्प इच अदर. देन अकाउंटेबिलिटी आहे त्यांच्या मदत. एव्हरी पर्सन टेक्स ऑनरशिप ऑफ देअर बिहेवियर अँड टास्क. म्हणजे त्यांचं जे बिहेवियर आहे, जे टास्क त्यांना करायचं आहे, त्यांचं ओन करतात ते. दॅट इफ दे हॅव पास्ट or they have done good, they are responsible. And if they are they have failed, that time also they will take the accountability, that also they will take the responsibility. Then trust. Members rely on one another to complete work. म्हणजे काम करण्यासाठी किंवा काम कंप्लीट होण्यासाठी मेंबर्स एक दुसऱ्यावर रिलाय करतात, एक दुसऱ्यावर ट्रस्ट करतात. पॉझिटिव्ह इंटरडिपेंडन्स. सक्सेस ऑफ वन मेंबर्स कंट्रीब्युट्स द सक्सेस ऑफ ऑल. म्हणजे एका पर्सनची जरी सक्सेस झाली, दुसऱ्या पर्सनची सक्सेस झाली, बाकी लोकांची नाही झाली, तर दॅट इज वॉट अ कलेक्टिव्ह सक्सेस विल मीन. म्हणजे दोघांची झाली, म्हणजे ॲज अ टीम दे हॅव सक्सीड, नॉट जस्ट वन ऑर टू इंडिव्हिज्युअल्स. दॅट इज द key characteristics of effective teamwork. Then what are the benefits of teamwork? Increased productivity. Productivity is increased because the tasks are complete faster and more efficiently. जे आपल्याला अपेक्षित आहे ते घडत आहे. Then better problem solving. Diverse perspective generate creative solutions. म्हणजे जर different kinds of people are in a group and different people have different perspectives, so these different perspectives will generate creative solutions when they are working together. So in that creative solutions that they are creating, better problem solving will be happening. Now higher motivation. Team supports each other in doing tasks. Then skill development. Individual learn from one each other and grow. म्हणजे एका दुसऱ्याकडून शिकून, म्हणजे एका मध्ये एक स्किल आहे, दुसऱ्यामध्ये दुसरी स्किल आहे, सो दे विल लर्न फ्रॉम इच अदर अँड दिस इज हाऊ द स्किल डेव्हलपमेंट हॅपन. मीन्स the common objective is also being completed, along with that personal development is also going on. Improve decision making improve होता है because multiple व्यू पॉइंट्स आहेत. तर आपण काय करतो, एक परसेप्च्युअल एकच व्यू पॉइंट कडे लक्ष देतो, पण देअर आर वेरियस व्यू पॉइंट्स दॅट वी कॅन सी. तर असं जर आपण डिस्कस केलं तर आपल्याला लक्षात येईल की देअर इज अ बेटर अप्रोच ऑल्सो टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स. देन स्ट्रॉंगर रिलेशनशिप्स. ट्रस्ट बिल्ड होते, एम्पथी बिल्ड होते. एम्पथी म्हणजे काय, सिंपथी म्हणजे काय, आपण समजून घेतो की समोरच्या सोबत काय होत आहे. पण एम्पथी मध्ये काय करतो आपण स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून समजून घेतो की काय होत आहे. देन म्युच्युअल रिस्पेक्ट आहे एका दुसऱ्याच्या मदत. सो दिस इज सिलेबस फॉर युअर प्रॅक्टिकल एक्झाम टू बेनिफिट्स. So now we are studying 11th exercise named group dynamics for our practical examination, which is the 5th topic for your examination. Now what is group dynamics? Group dynamics refers to the patterns of interaction, influence, relationship, behavior that occur when people are in a group. म्हणजे जेव्हा लोक ग्रुपमध्ये असतात तर त्यांचे जे पॅटर्न्स आहे, जसे ते एकासोबत इंटरॅक्शन करतात, एका दोघांना इन्फ्लुअन्स करतात, किंवा जशा त्यांच्या रिलेशनशिप्स आहेत किंवा त्यांचं बिहेवियर आहे त्या ग्रुपमध्ये, या सगळ्यांचा एक समावेश बनतो, त्याला म्हणते ग्रुप डायनॅमिक्स. सो व्हॉट इज ग्रुप डायनॅमिक्स? ग्रुप डायनॅमिक्स रेफर्स टू पॅटर्न्स ऑफ इंटरॅक्शन, इन्फ्लुअन्स, रिलेशनशिप, बिहेवियर that occur when people are in a group. Now it involves how group forms, function, कसं ग्रुप बनतं, कसं फंक्शन करते, कसं कम्युनिकेट करते, कसे डिसिजन्स बनवतात, कसं भांडणं सॉल्व्ह करून घेतात किंवा कसं अचीव करतात त्यांचे गोल्स. दिस इज ऑल इन्व्हॉल्व इन ग्रुप डायनॅमिक्स. नाउ अंडरस्टँडिंग ग्रुप डायनॅमिक्स इज इसेन्शियल फॉर बिल्डिंग इफेक्टिव्ह टीम्स. म्हणजे इफेक्टिव्ह टीम्स म्हणजे जे चांगल्या प्रकारे काम करतात त्या टीम्सला बनवणे ग्रुप डायनॅमिक्स समजून घेण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होते. अलॉंग विथ दॅट मॅनेजिंग ग्रुप बिहेवियर मॅनेज कसं करायचं, किंवा कोलॅबोरेशन कसं करायचं दोन ग्रुप्सच्या मदत किंवा ग्रुप्सच्या मदत किंवा लोकांमध्ये कसं ग्रुप बनवायचं,
हे ग्रुप डायनॅमिक समजलं तर खूप जास्त इम्पॉर्टंट होते समजण्यासाठी, स्पेशली एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये, जिथे ग्रुप बेस्ड ॲक्टिव्हिटीज कॉमन आहे, जसं सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गट, फार्मर इंटरेस्ट ग्रुप म्हणजे फार्मरला सोबत आणून त्यांना ट्रेनिंग देणे, पी आर ए म्हणजे काय, पार्टिसिपेटरी रूरल अप्रेझल, याचं फुल फॉर्म आहे ते, जे सध्या तुम्हाला नाही आहे, जेव्हा पुढे असणार तर आपण ते डिस्कस करू. Now, what are the key aspects of group dynamics? Group formation. How and why people come together to form a group? म्हणजे ग्रुप कसा आणि का बरं सोबत येत आहे लोक ग्रुप बनवायसाठी. देन ग्रुप रूल्स काय एका इंडिव्हिज्युअलचे, म्हणजे तो ॲज अ लीडर प्ले करणार किंवा ॲज अ क्रिटिक प्ले करणार. क्रिटिक म्हणजे काय, जे काम चालू आहे ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये काही चुके असल्या किंवा जे काही चांगलं असलं, दोन्हीही प्रकारे सांगणे त्या व्यक्तीला काय म्हणतं, क्रिटिक म्हणते. सो द न्यूजपेपर्स जे काही आहे, जे न्यूज रिपोर्टर्स आहे, किंवा आपण जेवण कसं बनवतो, त्यानंतर कोणतं हॉटेल कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, हे न्यूजपेपरमध्ये सांगणे, किंवा न्यूजपेपरमध्ये जे काही न्यूज येतात, दोज ऑल आर ऑफ क्रिटिक्स. फार्म जर्नलिझम किंवा जो जर्नलिस्ट आहे, जो न्यूजपेपर बनवतो म्हणजे कलेक्ट करतो, त्याला आपण न्यूज टीव्ही अँकर म्हणू किंवा न्यूज कलेक्टर म्हणू. दोज आर ऑल द क्रिटिक्स. फॅसिलिटेटर म्हणजे जो ट्रेनर आहे. दोज आर द रूल्स, म्हणजे रोल्स काय प्ले करणार एका ग्रुपमध्ये वेगवेगळे लोक. देन ग्रुप नॉर्म्स म्हणजे इन्फॉर्मल रूल्स ऑर एक्सपेक्टेशन्स दॅट गाईड ग्रुप बिहेवियर, म्हणजे एका ग्रुप बिहेवियरला गाईड करण्यासाठी जे काही इन्फॉर्मल रूल्स आहेत, इन्फॉर्मल रूल्स प्लस काही एक्सपेक्टेशन्स आहे आपल्या पार्टिसिपंट्सकडून. दोज आर ऑल ग्रुप नॉर्म्स. ग्रुप कोहेजन, द सेन्स ऑफ बिलॉंगिंग और कमिटमेंट विदिन द ग्रुप, म्हणजे एका ग्रुपमध्ये जे सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे, म्हणजे मी या ग्रुपला बिलॉंग करतो की नाही, किंवा कमिटमेंट आहे, मी कमिट करतो या ग्रुपला. दीज आर ऑल पार्ट ऑफ ग्रुप कोहेजन. देन कम्युनिकेशन पॅटर्न, हाऊ इन्फॉर्मेशन फ्लोज विदिन द ग्रुप, म्हणजे एका ग्रुपमध्ये कम्युनिकेशन कसं फ्लो होत आहे, कोण ऐकत आहे, कोण बोलत आहे, कोण डॉमिनेट करत आहे, कोण फक्त ऐकूनच घेत आहे, कोण फक्त बोलतच आहे. दीज आर ऑल कम्युनिकेशन पॅटर्न्स. देन डिसिजन मेकिंग, हाऊ द ग्रुप मेक्स कलेक्टिव्ह चॉईसेस, म्हणजे जसं वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह झाले एका ग्रुपमध्ये, तर दुसऱ्याचं पर्स्पेक्टिव्ह समजून घेणे आणि ते आपल्यापेक्षा जर बेटर असले तर त्यांना चूज करणे, त्या डिसिजनला चूज करणे, त्या पर्स्पेक्टिव्हला चूज करणे, ते आलं सगळं ग्रुप डिसिजनमध्ये, ज्याच्यात मग आपण वोटिंग पण करू शकतो. म्हणजे 2 पर्स्पेक्टिव्ह आहे जे सगळ्यात बेटर आहे आणि 10 लोक आहेत, तर त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये कोणतं चूज केलं पाहिजे त्याच्यासाठी एक वोटिंग करणार, आणि मेजॉरिटी ज्याचं आलं, सगळ्यात जास्त ज्याचे वोट आले ते डिसिजन आपण घेणार. देन कॉन्फ्लिक्ट हँडलिंग, कॉन्फ्लिक्ट, भांडणं होतात, डिसअग्रीमेंट्स होतात, आपल्या मधात भेदभावना होते, तर ते त्याच्यासोबत कसं डील करतो, दॅट इज कॉन्फ्लिक्ट हँडलिंग. देन लिडरशिप, लीड कोण करत आहे, लिडरशिप कशी आहे, ओपन आहे की क्लोज्ड आहे, ते सगळं. नाव अनदर टॉपिक इज टाइप्स ऑफ ग्रुप रोल्स. नाव व्हॉट आर द टाइप्स ऑफ ग्रुप रोल्स. टास्क रोल, म्हणजे एक्झाम्पल काय आहे, टास्क कोणतं दिलेलं आहे, मग तो इनिशिएट करणार, इनिशिएटर जो चालू करतो काम, दॅट इज इनिशिएटर. देन क्लॅरिफायर, तो सगळ्याला सांगतो की तुमचं असं असं काम आहे. द समरायझर, त्यानंतर जे काही रिपोर्ट बनली आहे किंवा जे काही घडलं आहे, जे प्रोसेस झाले आहे, मग ते समराईज करून लोकांना सांगणे, दॅट इज समरायझर. फंक्शन काय यांचं, हेल्प ग्रुप अकॉम्प्लिश इट गोल्स, या सगळ्या गोष्टींचं जे काही काम आहे, या सगळ्यांच्या टास्कचं जे काम आहे ते काय, अकॉम्प्लिश द गोल अचीव करणे. देन सोशल रोल्स विच आर एनकरेज करणे लोकांना, हार्मोनाइज म्हणजे सगळ्यांना सोबत आणणे, कम्फर्टेबल फील करवणे. देन फॉलोअर्स वाढवणे किंवा आपण स्वतः एक फॉलोअर बनणे, दोज आर सोशल रोल्स. दीज आर प्रमोट पॉझिटिव्ह रिलेशनशिप्स अँड ग्रुप हार्मोनी, म्हणजे जर एनकरेज जास्त केलं किंवा कम्फर्टेबल केलं जास्त, फॉलोअर्स वाढवले, तर काय होईल, पॉझिटिव्ह रिलेशनशिप्स प्रमोट होणार. देन इंडिव्हिज्युअल रोल्स, व्हॉट आर इंडिव्हिज्युअल रोल्स, अग्रेसर, ब्लॉकर किंवा डॉमिनेटर. दीज आर बिलॉंग टू पर्सनल रोल्स. टास्क रोल काय, एक टास्क दिलं त्याच्या बेसिसवर तुम्हाला ऍक्ट करायचं. सोशल रोल काय आहे, जे आपण सोशली इंटरॅक्ट करतो, दोज आर सोशल रोल. आणि इंडिव्हिज्युअल रोल काय, म्हणजे माझा पर्सनल रोल काय आहे याच्यात ते समजून घेणं. सो द टाइप्स आर अग्रेसर, म्हणजे खूप जास्त अग्रेसिव्ह असणे, खूप जास्त रागीट असणे, खूप जास्त स्वतःला पुढाकार दाखवणे, दॅट इज अग्रेसर. देन ब्लॉकर म्हणजे दुसऱ्याला थांबवणे, तू नको करू,
डॉमिनेटर ऑल्सो जे मिस करणार, सगळं मिस करणार, दोज आर डॉमिनेटर काइंड्स ऑफ अग्रेसिव्ह. सो ऑल these टाइप्स आर सिमिलर ओनली one way or another, so often hinders group performance. So these types of people like aggressor, blockers or dominators, ते काय करतात, ग्रुप परफॉर्मन्सला स्लो करतात, थांबवून देतात. So these are types of group roles. So this, I think this is done. Now main questions, 5 main questions or 5 main topics are done now. Now what about your objectives? तर ऑब्जेक्टिव्ह तुमचे येईल, ते ऑब्जेक्टिव्ह येणार तुमच्या फर्स्ट 4 एक्सरसाइजमधूनच, बेस्ड ऑन एक्स्ट्रोवर्जन, इंट्रोवर्जन, सेन्सिंग, इंट्युशन्स, थिंकिंग, फिलिंग अँड जजिंग, परसिव्हिंग, या 8 टाईप्समध्ये प्रश्न येणार. सपोज एक प्रश्न असा येईल की कॅरेक्टरिस्टिक येईल, एक तर एक्स्ट्रोवर्जनची किंवा इंट्रोवर्जनची किंवा कोणती पण, आणि ऑप्शन्स असणार तुम्हाला, किंवा तुम्हाला डिसाईड करावं लागेल या दोन ऑप्शन्सपैकी कोणतं करेक्ट आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स कसं दिलेलं असेल, दॅट एन्जॉय वर्किंग इंडिपेंडेंटली, मग हे कॅरेक्टरिस्टिक्स कोणाचं आहे, 2 ऑप्शन असणार, त्या 2 ऑप्शनपैकी इंट्रोवर्जन किंवा एक्स्ट्रोवर्जन किंवा इंट्रोवर्जन किंवा सेन्सिटिव्ह, तुम्हाला ते टिक करायचं आहे. बेस्ड ऑन दॅट 5 क्वेश्चन्स विल बी देअर. सो ऑन फर्स्ट 4 एक्सरसाइज in which these 4 types are given, this one and this one will be given, that is your portion. So we are so now we can say that our practical portion for AEC 1 to 4 personality development is completed.